विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 2 मिनिटं वेळ द्या. 2च मिनिटं वेळ द्या आणि मी तुमच्या 5 डेफिनेशन्स तुमच्याकडून करून घेतो. एक लक्षात घ्या, आजपर्यंत तुम्ही जर डेफिनेशन नुसत्या पाठ करण्याचा प्रयत्न केला असेल, समजून न घेता, तर ते तात्पुरत्या पाठ होतील आणि पुन्हा तुम्ही लवकर त्या विसरून सुद्धा जाल. पण आज जर 2 मिनिटं मन लावून हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला, तर डेफिनेशन तुम्हाला कायमस्वरूपी शिल्लक राहतील. लक्षात तुमच्या. ह्या त्या 5 डेफिनेशन आहेत. कुठल्या? सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ऑस्मोसिस, आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक आणि हायपोटोनिक. तर ही डेफिनेशन 4 ज्या आहेत ना, ह्या नेहमी विचारल्या गेलेल्या आहेत परीक्षेत. काही पेपर तर असे आहेत, की ज्यात ह्या 3 डेफिनेशन 3 मार्काला आलेत. म्हणजे तुमचे ना 2 मिनिटं आणि 1, 2 किंवा 3 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. चला आता मी शिकवायला सुरुवात करतोय आणि खूप कमी वेळ तुमचा मी घेणार आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन मी पहिला एक्सप्लेन करतो, की ते एक मेम्ब्रेन आहे. ओके. ते काय करतंय ना, ते आपल्याला डेफिनेशन मध्ये लिहायचं आहे. पास कोण होतोय? फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास होतायत. फक्त कोण? सॉल्व्हंट. मग एवढंच डेफिनेशन मध्ये लिहायचं आहे. सांगतो डेफिनेशन, पुन्हा तुम्ही नोट डाउन करून ठेवा. मेम्ब्रेन which allows only solvent molecule to pass through it unidirectionally म्हणा, is known as semi-permeable membrane. A membrane which allows only काय? Solvent molecule. आता मी तुम्हाला सांगू का? तर हा जो पॉइंट आहे, ही एमसीक्यू आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन अलाउज विच ऑफ द फॉलोइंग टू पास थ्रू इट. मग काय उत्तर आहे? सॉल्व्हंट. ओके. मग ही डेफिनेशन झाली तुमच्या लक्षात. अ मेम्ब्रेन विच अलाउज ओनली सॉल्व्हंट मॉलिक्यूल टू पास थ्रू इट. ओके. पण आता पुढचे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. चला, ऑस्मॉसिस. हे जे दिसतंय ना, तेच ऑस्मॉसिस आहे. हा फ्लो होतोय फ्रॉम लोअर टू हायर. बरं का बाळांनो, इथं लक्षात घ्या. लोअर टू हायर ही एमसीक्यू बोर्डच्या एक्झाम मध्ये आलेली आहे. चला डेफिनेशन सांगू ऑस्मॉसिसचे. A process in which only solvent molecule pass through semi-permeable membrane from lower concentration to higher concentration. इथे एक शब्द अजून वाढवूया आपण. युनिडायरेक्शनल. तयार करू डेफिनेशन मी. युनि याचा अर्थ सिंगल डायरेक्शन. मग युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स through semi-permeable membrane from lower to higher concentration is known as osmosis. पुस्तकातली डेफिनेशन नका लिहू. मी सांगतो फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन लिहा. मार्क मिळणार तुम्हाला. पुस्तकात थोडंसं तेच अर्थ तोच आहे, फक्त भाषा तिथली वेगळी आहे. मी सांगतो त्याप्रमाणे करा. ओके. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट कशामधून? थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. कुठून कुठं? फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज ऑस्मोसिस. आता मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. समजून घ्या. आता इथं मी अजून एक ॲड करतोय ऑस्मोटिक प्रेशर बरं का. हा जो फ्लो स्टॉप करण्यासाठी जे प्रेशर अप्लाय करावं लागतं ते ऑस्मोटिक प्रेशर. ओके. अ प्रेशर व्हिच इज रिक्वायर्ड टू स्टॉप फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज किंवा थ्रू सेमीब्रल मेम्ब्रेन इज नोन ॲज ऑस्मोटिक प्रेशर. जे प्रेशर अप्लाय करावं लागतं हा फ्लो स्टॉप करण्यासाठी ते ऑस्मोटिक. आता माझ्याकडे सोल्युशन ए आहे आणि सोल्युशन बी आहे. या दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर शब्द आयसोटोनिक सोल्युशन आहे. मग याची डेफिनेशन काय? फक्त 2च नाही, अजून एखादा असू दे. टू ऑर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर आर नोन ॲज आयसोटोनिक सोल्युशन. आयसोचा अर्थच सेम असतो ना. मग आयसोटोनिक सोल्युशन, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोटोप, आयसोबार, आयसो इलेक्ट्रॉनिक. कुठेही जाऊ दे, शब्द आयसोचा अर्थ सेम. मग मला कळालं, तुम्हाला कळालं का, की आयसोटोनिक सोल्युशनची डेफिनेशन सेम आहे. टू ऑर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर आर नोन ॲज आयसोटोनिक. पण एच जास्त असेल, सोल्युशन हॅव्हिंग मोर ऑस्मोटिक प्रेशर नोन ॲज हायपरटोनिक. जास्त असेल तर हायपर म्हणतो ना, राग आलाय, हायपर झालाय. मग तसा विचार करा, जास्त असेल तर हायपरटोनिक सोल्युशन आणि दोघांपैकी ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल तो हायपोटोनिक सोल्युशन. मग आता मला सांगा किती वेळ झाला रे? ओके, तसं बघितलं तर आता 5 मिनिटं होत आलीत. बरोबर आहे? म्हणजे 5 मिनिटात मी थोडी बडबड पण केली की सुरुवातीला. शिकवण्याचा पाठ 2-3 मिनिटाचाच होता. ही डायग्राम डोळ्यासमोर आली पाहिजे. मग लगेच कळतं कुठून? फ्रॉम लोअर टू हायर. कशामधून? सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून. पण कुणाचा फ्लो? ओन्ली सॉल्व्हंट. किती डायरेक्शनल? एकाच डायरेक्शन मध्ये. म्हणजेच युनिडायरेक्शनल. काय होतंय? समोर कोण नाहीये. कॅमेरा आहे फक्त. तुम्ही बघताय व्हिडिओ मला माहिती आहे. ऑफलाईन मध्ये काय असतं, 10 जणांना हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे.
तुम्हाला विचारू शकत नाहीये. पण तुम्ही मला सांगा ना, तुम्हाला कळालं असेल, तर कमेंटमध्ये थंब तरी पाठवा किंवा काहीतरी कमेंट करा, की जेणेकरून मला कळेल, की हे माझं फास्ट होतंय का स्लो होतंय. पण गंमत म्हणजे आय-एम-पी क्वेशनची तयारी होते ना, मग माझी इच्छा आहे, की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सला तुम्ही सेपरेट नोटबुक करा ना, की त्यात माझे जे 5 मिनिट टाईम स्लॉटचे जे काही व्हिडिओ असतील, त्याचा डाटा आता हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. मग केमिस्ट्रीच्या वहीत लिहून घ्या. तुम्हाला जे डेली टार्गेट दिलं जातं, ते केमिस्ट्रीच्या वहीत कंप्लीट करा. जबरदस्त नोट्स तयार होतील. चला याच मुद्द्यावर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलतो बरं का. ऑल द बेस्ट.